ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सालाबादप्रमाणे यंदाही नवयोग मित्र मंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। यावर्षी नवयोग मित्र मंडळ 20च्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे। ठामपा प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते शनिवार 12 ऑक्टोबर रोजी देवी मंडप, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकुजीनीवाडी, मानपाडा, ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे। 9 दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळागौर व कराओके, स्वरश्री ऑर्केस्ट्रा, सप्तशती पाठ, हरिपाठ, जाप, भजन, निःशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, ताणतणाव निर्मूलन सहयोजन, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्ल्ड चाइल्ड अवेअरनेस, न्यूशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प, भव्य महाआरती, रासगरबा, कुमारिकांच्या कन्यापूजन व सन्मान, पूजा, होम हवन व महाप्रसाद सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती रमेश आमरे व सागर आमरे यांनी यावेळी दिली आहे। गेले 20 वर्ष नवीन मित्रमंडळ याच्या माध्यमातून आम्ही नवरात्र उत्सव करतो। इथे दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो। हे 20वं वर्ष आहे आमचं। आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो। तसेच विविध कार्यक्रम आहेत। आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस, सिंधी समाज असेल, तेलुगू समाज असेल, आपले उत्तर भारतीय असेल, बंगाली समाज असतील, पंजाबी समाज असतील, गुजराती समाज असेल, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 9 दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही येऊन कार्यक्रम करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मेन प्रमुख दोघे नेते आहेत, ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार नरेश मस्के असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, संजय केळकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्व जे आपले जवळचे लोक आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थित राहणार आहे। आम्ही इथे मेडिकल कॅम्प आहे 1 दिवस, त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आहेत तिथे। आता मी तुम्हाला लिस्ट सांगू शकत नाही। विविध कार्यक्रम मराठी सांगितलं बोलणं असेल, मराठी जी आपली संस्कृती आहे प्रत्येक कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत आणि मेडिकल कॅम्प अख्खा दिवस आहे ते फडणवीस साहेबांनी त्यांनी स्वतःहून त्यांचे जे संस्था आहे त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। तर आपण फ्री मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे। तर मेडिकल कॅम्पमध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे, तर ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे। तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे, त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेससाठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्यूस 10 दिवस चालू राहणार आहेत। तसेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे। तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे। तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली, आय चेकअप झाला, यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे। तर हा असा नवीन मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न असेल। आणि मग बाकीचे 9 दिवस जे जसं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की 9 दिवस वेगवेगळ्या समाजातली लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठेवणार आहेत त्यांच्या मानाप्रमाणे। जसं पंजाबी समाज झाला तर ते पठण करणार आहेत, मग जसं गुजराती समाज झाला ते त्यांच्याप्रमाणे देवीला प्रार्थना करतात, त्याच्यामध्ये गरबा झाला तो सांस्कृतिक पद्धतीने गरबा कसा खेळता येईल ते आपण आपल्या मंडळातर्फे दरवर्षी दाखवतो। तसंच आजूबाजूच्या परिसराला काही त्रास होणार नाही याची दक्षता पण मंडळाने दरवर्षी घेतलेली आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या मंडळाच्या देवीला उज्जैनचं महाकाल मंदिरची प्रतिकृती आहे त्याला आपण भेट द्यावी हीच आमच्या मंडळाकडनं
ही अपेक्षा आहे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वच्छ भारत दिवस 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात स्वच्छ भारत दिवस 2024 साजरा करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिश शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाऊबीजेआधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. देवाभाऊंची बहिणींना गॅरंटी. कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ. सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार. फडणवीस आतापर्यंत 1,90,00,000 बहिणींना लाभ. उर्वरित 60 लाख महिलांनाही लाभ मिळणार. भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट. लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला भासे ठाई ठाई भासे ठाई
लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। घेरदार घूमता रूप रू झूमता हैया ने चोरे आज गोरी तमे मन डाली धामो हीरा। रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे। तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।